इराणच्या हातात जर अण्वस्त्र आली तर हा केवळ इस्रायलच्या अस्तित्वाला असलेला धोका नाही, तर हा अमेरिकेच्या किंवा संपूर्ण जगाच्या अस्तित्वाला असलेला धोका आहे. आणि त्यामुळे वेळीच इराणला रोखणं हे इस्रायल आणि अमेरिका यांचं ध्येय आहे. तेलाचं राजकारण आहेच, पण त्याहीपेक्षा अण्वस्त्र निर्मिती किंवा या प्रदेशात असलेली एकंदर अशांतता याचं सुद्धा याला कारणं आहेत. आणि म्हणूनच यातनं आपल्याला हा संघर्ष पेटलेला दिसतो. ही जी काही चित्र दाखवली जात आहेत त्याचा एक सायकोलॉजिकल इम्पॅक्ट आपल्या मनावर होणं किंवा जगाच्या मनावर होणं हे साहजिक आहे. नमस्कार, महा MTV गप्पांमध्ये आपलं स्वागत. मी तृप्ती पारसनीस आणि माझ्याबरोबर कॅमेरावर आहे जयेश. सध्या जगात चालणारा ज्वलंत प्रश्न म्हणजे अमेरिका, इस्रायल आणि इराण हे युद्ध. या युद्धाचे पडसाद सगळ्याच जगावर पडतायत. मग ह्याच्यामधून भारत कसा वंचित राहणार? पण हे युद्ध का सुरू झालं? या युद्धाची थोडक्यात पार्श्वभूमी अशी होती. 1980च्या दशकात इराण इराक युद्धात अमेरिकेनं इराकला पाठिंबा दिला. 1988मध्ये अमेरिकन नौदलाने पर्शियन आखातातील इराणी लक्ष्यांविरुद्ध ऑपरेशन प्रेइंग मॅटिस सुरू केलं. गुप्त आण्विक क्रियाकलापांच्या शोधानंतर अमेरिकेनं कठोर निर्बंध लादले, जे 2015च्या JCPOA या अणुकरारामुळे अंशतः कमी झाले आणि नंतर ते पुन्हा सुरू झाले. पण त्यामुळे उच्च तणाव निर्माण झाला आणि त्याचे रूपांतर आता युद्धात झालंय. पण हे युद्ध का सुरू झालं? या युद्धाचे जगात आणि भारतावर काय परिणाम होणार आहेत? या युद्धामुळे जगाच्या नकाशामध्ये काही बदल होणार आहे का? अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आज आपल्याबरोबर आहेत आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषक डॉक्टर संदेश सामंत. संदेश सर, तुमचं महा MTV गप्पामध्ये मनापासून स्वागत आहे. नमस्कार. सध्याचा ज्वलंत प्रश्न म्हणजे अर्थात आपलं जे काही युद्ध चाललंय ते मीडियावरती सगळीकडे युद्ध गाजतंय आणि प्रत्येकाच्या मनामध्ये ते प्रश्न आहेत. सगळ्यात पहिला प्रश्न हा आहे की अमेरिका, इस्रायल आणि विरुद्ध इराण हे जे युद्ध सुरू आहे ह्याच्यामधला हा संघर्ष हा अचानक पेटला आहे का याची ठिणगी आधी पडली होती? कोणताही संघर्ष आपण जेव्हा म्हणतो तेव्हा तो कधीच इतका मोठा संघर्ष हा अचानक पेटत नसतो. काही गोष्टी बिल्डअप होत असतात आणि मग आपण त्याचा भडका उडालेला पाहतो. म्हणजे आपल्याला नेहमी असं वाटतं की युद्धस्य कथा रम्या वगैरे आपण फार ऐकलेलं असतं. आणि आत्ता जे काही आपल्या टेलिव्हिजन स्क्रीन्सवर किंवा आपण टेलिव्हिजन स्क्रीनपेक्षाही सोशल मीडियावर जे बघतोय ते फारच भयावह आहे. म्हणजे जी शहरं आपण आत्तापर्यंत खूपच सुरक्षित आहेत अशी आपल्याला वाटत होती, त्या शहरांमध्ये लोकांना जीव मुठीत घेऊन राहावं लागतं. या सगळ्याची जर पार्श्वभूमी बघायची झाली तर आपल्याला थोडं इतिहासात डोकवावं लागतं. आणि ते वर्ष म्हणजे 1979, जेव्हा इराणमध्ये इस्लामिक क्रांती झाली आणि अयतुल्ला हे फ्रान्समध्ये होते, जे इराणमध्ये आले आणि इराणमधली शहा यांची सत्ता त्याने उलथवून लावली आणि इराणमध्ये इस्लामिक सरकार आलं. यानंतर इराणचे एकतर इतर आखाती देशांशी आणि दुसरं म्हणजे अमेरिका आणि इस्रायल यांच्याशी असलेले संबंध हे प्रचंड प्रमाणात बदलले. हे संबंध अतिशय 180 डिग्रीमध्ये बदलले इतकं आपण म्हणू शकतो. आणि तिथून अमेरिका इस्रायल विरुद्ध इराण हा एक संघर्ष सुरू झाला. इस्रायलला ही नेहमीच भीती वाटत राहिलेली आहे की शेजारचे इस्लामी राष्ट्र आणि त्याहीपेक्षा इराण यांच्याकडनं इस्रायलच्या अस्तित्वालाच धोका आहे अशी इस्रायलची नेहमी भीती राहिलेली आहे. यात दुसरी बाब अशी की गेल्या काही काळात इराणने अण्वस्त्र निर्मितीचा कार्यक्रम हाती घेतलाय. आणि अमेरिकेचं असं म्हणणं आहे की अण्वस्त्र निर्मिती किंवा ज्याला आपण इंग्रजीमध्ये प्रॉलिफरेशन म्हणतो ते वर्टिकल किंवा हॉरिझॉन्टल. वर्टिकल म्हणजे जास्तीत जास्त देशांकडे जास्तीत जास्त अण्वस्त्रांची निर्मिती आणि हॉरिझॉन्टल म्हणजे जास्तीत जास्त देशांकडे होणारी अण्वस्त्रांची निर्मिती ही होऊ नये याच्यासाठी अमेरिकेचा प्रयत्न राहिलाय. इराणच्या हातात जर अण्वस्त्र आली तर हा केवळ इस्रायलच्या अस्तित्वाला असलेला धोका नाही, तर हा अमेरिकेच्या किंवा संपूर्ण जगाच्या अस्तित्वाला असलेला धोका आहे असं अमेरिकेला वाटतं. आणि म्हणून इराणने ही अण्वस्त्र निर्मिती करू नये यासाठी इराणवर अमेरिकेचा नेहमीच दबाव राहिलाय. तुम्ही इंट्रोडक्शन देताना जसं म्हटलं की 2015मध्ये एक करार झाला आणि त्यानुसार इराणला काही प्रमाणात युरेनियम एनरिचमेंट करायची संधी मिळाली, ज्यातनं इराणचा सिव्हिलियन न्यूक्लिअर प्रोग्राम सुरू राहील, पण डिफेन्स
चा न्यूक्लिअर प्रोग्राम इराण करणार नाही अशी साधारण शाश्वती इराणने अमेरिकेला दिली. 2016 अमेरिकेत सत्ता बदल झाला, डोनाल्ड ट्रम्प सत्तेत आले आणि त्यांनी या करारातनं काढता पाय घेतला. अच्छा. त्यांच्यानंतर पुन्हा जो बायडन यांनी इराणशी बोलणी सुरू ठेवली आणि पुन्हा एकदा अमेरिकेत सत्ता बदल झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प सत्तेत आल्यानंतर त्यांना पुन्हा एकदा इराण हा धोका वाटू लागला आणि ही सगळी इक्वेशन्स बदलू लागली. यातूनच डोनाल्ड ट्रम्प यांचं राजकारण, इस्रायलमध्ये असलेलं नेतन्याहू यांचं राजकारण आणि इराणमधलं अयतुल्ला खमेनी यांचं राजकारण, या सगळ्याची सांगड किंवा या सगळ्याचा परस्पर संबंध म्हणजे आत्ता उडालेला भडका असं आपण याचं विश्लेषण करू शकतो. बरोबर. तुम्ही आता जेव्हा म्हणता आहात की हा संघर्ष आपण जो सुरू आहे हा आधीपासून याचे म्हणजे आपण म्हणतो की पाया हा रचला गेला होता, बरोबर. फक्त कुठेतरी ठिणगी पडायची बाकी होती. पण मग तो यंदा हा संघर्ष या वेळेला एवढा शिगेला का पोहोचला की त्याचं रूपांतर युद्धात करावं झालं? भांडणं होतीच बरोबर. किंवा ती भांडणं करण्यापर्यंतचा जो काळ होता तो चालूच होता. बरोबर. कुठेतरी करार सुरूच होते, कुठेतरी सामंजस्य होईल असं वाटतही असताना अचानक युद्ध का सुरू झालं? याला 2-3 कारण आहेत. एक म्हणजे गेल्या वर्षी अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प सत्तेत येणं. आपल्याला जर आठवत असेल तर 2025 सुद्धा इस्रायलने इराणवर काही मिसाईल्स डागल्या होत्या आणि तेव्हाच कुठेतरी वाटलं होतं की आता हा संघर्ष पेटेल. पण त्यावेळेला तो संघर्ष पेटला नाही आणि गोष्टी थंडावल्या. बरं. गेल्या वर्षीचा जो संघर्ष होता ही कदाचित अमेरिका आणि इस्रायलने घेतलेली चाचणी असू शकते. अच्छा. आणि त्याचं म्हणजे एखादा एवढा जेव्हा संघर्ष होतो तेव्हा त्याचं जे प्रिपरेशन असतं, त्याची जी तयारी असते ही कधी इतकी अचानक पटकन होत नसते. याला बराच काळ जावा लागतो. कारण आपण जर पाहिलं तर गेल्या काही काळात अमेरिकेने प्रचंड एअरलिफ्टिंग करून सामान हे आखाती प्रदेशात आणलंय. तर यासाठी एक प्रचंड यंत्रणा राबवली गेलेली असणार आणि याची तयारी ही बऱ्याच काळापासून होत असणार. दुसरी गोष्ट म्हणजे इराण एनरिच करत असलेलं युरेनियम हे एका पातळीला जर पोहोचलं तर इराणची अण्वस्त्र निर्मिती ही अतिशय इझी होऊ शकते, ही अमेरिकेला भीती राहिली आहे. आणि त्यामुळे वेळीच इराणला रोखणं हे इस्रायल आणि अमेरिका यांचं ध्येय आहे. बरं. यात इस्रायलचं सुद्धा अंतर्गत राजकारण आहे हे आपल्याला समजून घ्यायला हवं. आपण जर पाहिलं तर बेंजामिन नेतन्याहू यांचं सरकार हे सुद्धा बऱ्यापैकी डळमळीत सरकार आहे किंवा त्यांच्यावरही बरेच आरोप आहेत. इस्रायलमधलं अंतर्गत राजकारणाचा विचार केला तर नेतन्याहू यांना स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी सुद्धा अनेक गोष्टी करणं गरजेचं आहे किंवा ट्रम्प यांना सुद्धा पुढल्या वर्षी होणाऱ्या मिडटर्मसाठी काहीतरी ठोस भूमिका घेऊन जाणं, आपल्या मतदाराकडे ठोस भूमिका घेऊन जाणं हे सुद्धा गरजेचं आहे. त्याच्यामुळे दोन्ही देशातली अंतर्गत राजकारणं आहेत. पण इराण जी अण्वस्त्र निर्मिती करते ही अण्वस्त्र निर्मितीकडे सुद्धा आपल्याला डोळेझाक करता येणार नाही. पण मग आता आपण जेव्हा म्हणतो आहे की ही पावलं उचलली, हे युद्ध सुरू झालंय, मग ह्याच्यासाठी राजकारण हा महत्वाचा मुद्दा आहे की तेल राजकारण हा एक मुद्दा आहे? तेलाचं राजकारण आहेच. म्हणजे हा जर प्रदेश आपण पाहिला तर हा प्रदेश फार संपन्न आणि मोठा प्रदेश आहे. तर दुसरी गोष्ट म्हणजे आपण इराण जर पाहिलं तर इराणवर गेल्या अनेक काळापासून इराणी तेलांवर निर्बंध आहेत. म्हणजे एक काळ होता जेव्हा भारत बऱ्यापैकी तेल हे इराणमधनं आयात करत होता, पण या इराणी तेलावर बऱ्याच प्रमाणात निर्बंध आलेले आहेत. आपण जर पाहिलं तर गेल्या 1-2 महिन्यापूर्वी व्हेनेझुएलामध्ये अमेरिकेने जी कारवाई केली त्यामागे सुद्धा तेलाचं राजकारण होतं. तर तेल हे निमित्त आहेच. म्हणजे तेलाचं निमित्त आपण किंवा तेलाचं कारण आपण नाकारून चालणारच नाही. पण त्याहीपेक्षा अण्वस्त्र निर्मिती किंवा या प्रदेशात असलेली एकंदर अशांतता याचं सुद्धा याला कारणं आहेत आणि अमेरिकेचं या प्रदेशात असलेलं अस्तित्व किंवा सुन्नी विरुद्ध शिया हा इस्लाममधला संघर्ष सुद्धा याला कारणीभूत आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. जेव्हा युद्ध सुरू झालं तेव्हा पहिल्या 24 तासात अमेरिका आणि इस्रायलने जवळजवळ 100 बॉम्ब डागले आहेत किंवा 100 बॉम्ब त्यांच्यावर फेकले. मग ही जी सुरुवात होती ही सुरुवातीपासूनच त्यांचा अटॅकिंग पवित्रा होता की इराणला पूर्णपणे नेस्तनाभूत करायचं हा त्यातला पॉईंट होता का फक्त इराणला दाबून ठेवायचा हा त्यांचा पवित्रा होता? मुळात बराच काळ आपण जर पाहिलं तर गेले 1-2 महिने इराणसोबत चर्चा होत होत्या, काही प्रमाणात निगोसिएशन्स होत होती आणि इराणने अमेरिकेने किंवा पाश्चात्य देशांनी सांगितलेला एखादा करार किंवा लादलेल्या अटी आणि शर्ती मान्य कराव्या अशी अमेरिकेची भूमिका होती. पण या पलीकडे जाऊन इराणने अमेरिकेच्या भूमिकेला दाद देणं सोडून दिलं ओके.
आणि त्यामुळेच अमेरिकेकडनं ज्या पद्धतीने अटीशर्ती लादल्या गेल्या होत्या त्या अटीशर्ती मान्य करणं हे इराणला अशक्य होतं. आणि म्हणूनच यातनं आपल्याला हा संघर्ष पेटलेला दिसतो. आजही आपण जर सकाळी आज आपण जेव्हा बोलतोय तेव्हा सकाळी डोनाल्ड ट्रम्प असं म्हणाले की आम्ही कदाचित इराणसोबत पुन्हा बोलणी करू, आणि इराणी बाजूनी असं म्हटलं गेलं की आम्ही अमेरिकेसोबत आता बोलणी करणार नाही. आता गोष्टी याच्या बऱ्याच पुढे गेलेल्या आहेत. त्याच्यामुळे आता यात बऱ्यापैकी इगोचा सुद्धा समावेश आहे. आणि आपल्याला म्हणजे हा संघर्ष पेटायच्या आधी असं आपल्याला वाटलं होतं की यात अमेरिका आणि इस्रायलचं पारडं जे आहे ते फारच जड आहे किंवा भक्कम आहे आणि इराण यात फारच अतिशय कमकुवत आहे. पण तसं आपल्याला दिसत नाहीये, कारण अगदी कालपासून किंवा आज सकाळी आलेल्या बातम्या पाहिल्या किंवा आत्ता काही वेळापूर्वी कुवेतच्या एअरफोर्सने जे स्टेटमेंट दिलंय त्यात त्यांनी असं म्हटलंय की अमेरिकेच्या अनेक जेट्सचं नुकसान झालंय. त्यात त्यांनी सेव्हरल जेट्स असं म्हटलंय. सेव्हरल म्हणजे किती आपल्याला अजून माहीत नाही, पण अमेरिकेची काही लढाखू विमानं सुद्धा पाडली गेली आहेत. त्याच्यामुळे इराण वाटतो तितका कमकुवत आत्ता आपल्याला दिसत नाहीये, हे सुद्धा आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. जिकडे आपण तुम्ही आता म्हणताय की कुवेतचा विषय निघाला, माझा प्रश्न त्याच अनुषंगाने आहे. अमेरिका, इस्रायल यांनी इराणवर हल्ला केला हे आपण समजू शकतो, पण मग इतर आखाती देशांचा काय संबंध होता या सगळ्या गोष्टींमध्ये? पण त्यांच्यावरही इराणकडनं हल्ले होत आहेत किंवा त्यांच्यावरचं हल्ल्याचं प्रमाण, इनफॅक्ट आत्ता आपण ज्याच्या आधी फ्रान्सवरती सुद्धा हे हल्ला करायचा सुरू झालेला आहे. तो तर डिस्टन्स वाईज खूप लांब येतो तरी सुद्धा तो हल्ला होतो. मग ह्याच्या मागचं गणित काय असू शकतं? याला दोन मुद्दे आहेत. एक म्हणजे शिया विरुद्ध सुन्नी असलेला संघर्ष. आपण जर पाहिलं तर आखाती देशांमधला इराण हा शिया देश आहे, पण आखातातले बाकीचे जे देश आहेत ते सुन्नी मुस्लिम राष्ट्र आहेत, आणि शिया आणि सुन्नी हा अतिशय जुना संघर्ष आहे. दुसरी बाब म्हणजे अमेरिकेने जेव्हा ऑइल वेव्ह आली किंवा दुसऱ्या महायुद्धानंतर तेलाच्या साठ्यांवर कब्जे करण्याची जेव्हा स्पर्धा सुरू झाली, त्यावेळेला ब्रिटिशांनी जेव्हा आखाती देशांमधनं काढता पाय घेतला तेव्हा अमेरिकेने तिथे आपले पाय रोवायला सुरुवात केली. यावेळेला आखाती देशातल्या राष्ट्रांना किंवा तिथल्या राजघराण्यांना प्रचंड प्रमाणात पैसे देऊन तिथे आपल्या बेसिसची निर्मिती अमेरिकेने केली, आणि अमेरिकेला होणारा ऑइलचा सप्लाय सिक्युअर करण्याची जबाबदारी अमेरिकेने घेतली. म्हणूनच आपण पाहिलं तर सौदी असेल, UAE असेल, कुवेत, कतर, बहारीन, तुम्ही आखातातला कोणताही देश घ्या, इथे अमेरिकेचे प्रचंड प्रमाणात लष्करी तळ आहेत. त्यामुळे आपण जर पाहिलं तर इराणने सुरुवातीला खरं तर हे लष्करी तळ टार्गेट करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे आत्ता 2-3 तासापूर्वी जी बातमी आली आहे त्यानुसार आता त्यांनी सौदी अरामको, ही जगातली सगळ्यात मोठी जी ऑइल कंपनी आहे सौदी अरेबियाची, या ऑइल कंपनीवर सुद्धा निशाणा साधलाय आणि एका रिफायनरीवर बॅलिस्टिक मिसाईल डागल्याची बातमी आली आहे. याचा अर्थ असा की एकतर शिया सुन्नी वाद आहे, हा मुद्दा आहेच, पण त्या पलीकडे जाऊन हे सर्व देश, आखातातले सर्व देश अमेरिकेकडे एक सुरक्षेची छत्री म्हणून पाहतात, आणि अमेरिका कुठेतरी या देशांची सुरक्षितता गॅरंटी देते हे आपण पाहतो. आपण जर पाहिलं तर काल UKचे पंतप्रधान किअर स्टारमर असं म्हणाले की आम्ही प्रत्यक्ष आमचे सैनिक याच्यात उतरवत नाही आहोत, पण आमच्या लष्करी तळांचा वापर अमेरिका किंवा इस्रायलला इराण विरुद्ध करता येईल. हीच भूमिका बहुतांश युरोपीय देशांची सुद्धा आपल्याला दिसते, किंवा पाश्चात्य देशांनी अमेरिका किंवा इस्रायलच्या या कृतीला पाठिंबा दिलेला आपल्याला दिसतोय. सुरुवातीच्या काळात इराणने जे आखाती देशांवर हल्ले केले हे प्रामुख्याने लष्करी टार्गेट्स होती किंवा लष्करी तळांवर केलेले हल्ले होते. पण आपण जर पाहिलं तर गेल्या काल किंवा आज अगदी पाम जुमेरा हॉटेल असेल किंवा काही नागरी इमारती असतील, इथे सुद्धा ड्रोन्स किंवा मिसाईलचे हल्ले झालेले आपल्याला दिसतात. आणि म्हणूनच हा संघर्ष कुठेतरी वाढताना किंवा प्रॉलिफरेट होताना आपल्याला दिसतोय. तुम्ही जेव्हा आत्ता म्हणता आहात तेव्हा लष्कर किंवा लष्कराच्या संदर्भातले आपण जेव्हा तळ आणि त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेबद्दल बोलतोय, त्यावेळेला जेव्हा युरोपियन कंट्रीज ज्या आहेत त्या सपोर्ट करतायत असं तुम्ही म्हणताय, त्याच वेळेला आखाती देशांवरती पण जे हल्ले होत आहेत, मग त्यांची लष्करी सुरक्षा व्यवस्था ही जी तेवढी ताकदवार किंवा तेवढी कमकुवत आहे असं ते दिसतंय का चित्र, की ज्याच्यामुळे इराणच्या हल्ल्यांवरती आज ते तेवढे खंबीरपणे उभे नाही राहताना दिसत आहेत? बरं, आखाती देशांची लष्करी ताकद ही कमकुवत आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही. आपण जेव्हा म्हणतो की प्रचंड प्रमाणात ड्रोनचा हल्ला होतो किंवा मिसाईलचा हल्ला होतोय, आपण जर पाहिलं
तर यातले बरेचसे मिसाईल्स किंवा ड्रोन्स हे इंटरसेप्ट केले जातात. आता जेव्हा तुम्ही 100 ड्रोन किंवा मिसाईल सोडता त्यातली 1-2 मिसाईल किंवा ड्रोन कुठे ना कुठे पडणारच आहेत. आता हे जेव्हा पडतात त्याचं फुटेज आपल्याला आपल्या स्क्रीनवर दिसतंय. पण जेव्हा 100 ड्रोन डागले जातात तेव्हा त्यातले 95 ड्रोन किंवा मिसाईल तरी इंटरसेप्ट केल्या जातात. यासाठी अगदी इस्रायलची यंत्रणा असेल, अमेरिकेची यंत्रणा असेल किंवा आखाती देशांच्या स्वतःच्या लष्करी यंत्रणा असतील, यासुद्धा बऱ्याच प्रमाणात कार्यरत असलेल्या आपल्याला दिसत आहेत. पण हल्लाच इतक्या मोठ्या प्रमाणात होतोय की त्यातलं इंटरसेप्शन न झालेले अगदी काही ड्रोन किंवा मिसाईल जेव्हा कुठेतरी पडलेले दिसतात तेव्हा त्याचा फिजिकल इम्पॅक्ट आणि सायकोलॉजिकल इम्पॅक्ट हा सुद्धा मोठा असलेला आपल्याला दिसतो. त्याच्यामुळे जे आपल्याला टी व्ही स्क्रीनवर दिसतंय त्यापेक्षा अनेक गोष्टी आपल्याला दिसतही नाही आहेत. म्हणजे आपण जर पाहिलं तर इस्रायलमध्ये सुद्धा तेल अवीव असेल किंवा जेरुसलेम असेल, इथे काही मिसाईल्स किंवा ड्रोन्स आपल्याला आलेले दिसत आहेत. पण त्याच वेळेला अनेक ड्रोन्स आणि मिसाईल्स इंटरसेप्ट सुद्धा झालेले आपल्याला दिसत आहेत. तर त्यामुळे ही जी काही चित्र दाखवली जात आहेत त्याचा एक सायकोलॉजिकल इम्पॅक्ट आपल्या मनावर होणं किंवा जगाच्या मनावर होणं हे साहजिक. आत्ता जेव्हा तुम्ही म्हणताय की मीडिया ह्या सगळ्यामध्ये पुढे आहे, जिकडे आपण मीडियाचं चित्र हे करतोय की कारण आज टी व्ही लावला की सगळ्या त्याच बातम्या दिसतात. बरोबर. ज्या वेळेला आपण अमेरिकेचा विषय काढतोय तेव्हा अमेरिका हे एक महासत्ता किंवा महाबलाढ्य म्हणून आपण पुढे येतो. त्यावेळेला इतर बलाढ्य देशांमध्ये चीन आणि रशिया हे दोघं जण आहेत. मग आत्ता या सगळ्या युद्धामध्ये चीन आणि रशिया यांची स्वतःची काय भूमिका असेल? बरोबर. खरं तर बघायला गेलं तर रशिया हा सध्या युक्रेनमध्ये गुंतलेला आहे आणि चीनने सुद्धा एक स्टेटमेंट दिलंय किंवा इराणच्या बाजूने त्यांनी साधारणपणे भूमिका घेऊन इराणवर झालेला हल्ला हा चुकीचा आहे वगैरे त्यांनी भूमिका घेतली आहे. पण आपण चीनचं इन जनरल धोरण पाहिलं तर चीन हा जितका इराणसोबत पार्टनरशिपमध्ये आहे तितकाच चीन हा इस्रायलसोबत सुद्धा पार्टनरशिपमध्ये आहे, हे आपल्याला विसरून चालणार नाही. चीनने इराणला सुद्धा बऱ्याच प्रमाणात सुरक्षा यंत्रणा देऊ केली आहे, रशियाने सुद्धा इराणला बऱ्याच प्रमाणात सुरक्षा यंत्रणा देऊ केली आहे. पण त्याच वेळेला तांत्रिक बाबींवर असेल किंवा इतर बाबतीत चीन आणि इस्रायल यांचं सहकार्य सुद्धा मोठं आहे किंवा चीन आणि अमेरिकेचा व्यापार किती मोठा आहे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. त्याच्यामुळे प्रत्येक देश या पूर्ण इश्यूमध्ये ब्लॅक अँड व्हाईट भूमिका घेईलच असं आपल्याला वाटत नाही. आणि त्यातही चीनसारखा देश जो अत्यंत व्यापारी मनोवृत्तीचा देश आहे तो तर ही अशी ब्लॅक अँड व्हाईट भूमिका घेताना आपल्याला दिसणार नाही. रशियाला स्वतःचे इंटरेस्ट आहेत, पण रशिया सध्या युक्रेनमध्ये इतका गुंतलाय की या युद्धात येण्यासाठी त्यांच्याकडे फुरसत नाहीये. त्याच्यामुळे आपण चीन म्हणू किंवा रशिया म्हणू यांनी तोंडाच्या वाफा दवडलेल्या आपल्याला दिसतील, पण त्या पलीकडे जाऊन प्रत्यक्ष भूमीवर उतरून काही कृती करताना या देशांकडनं दिसेल अशी अपेक्षा ठेवणं सुद्धा गैर आहे. पण मग हे असताना इस्लामिक देश जे आहेत ते आता इराणच्या बाजूने उभे राहतील का? आणि असं असलं जर ते उभे राहिले तर मग आता तिसरं महायुद्ध होईल का? इस्लामिक देश इराणच्या बाजूने उभे राहणं हे कठीणच आहे. म्हणजे आपण जर पाहिलं तर इस्लामिक जगतामध्ये असलेलीच ही आपल्याला दरी दिसते. म्हणजे आखाती देश जे सुन्नी इस्लामिक आहेत आणि इराण जो शिया इस्लामिक आहे यांच्यातच कुठेतरी युद्ध सुरू आहे हे आपल्याला दिसतं. त्याच्यामुळे इस्लामिक देश इराणच्या बाजूने उभे राहणं हे आपल्याला दिसत नाही. किंवा आपण जर पाहिलं तर अयतुल्ला खोमेनी जे काल मारले गेले त्यांच्यासाठी जगात अनेक ठिकाणी खरं तर रुदाल्या आपल्याला दिसत आहेत, पण बहुतांश इस्लामिक राष्ट्रांमध्ये आपल्याला जनक्षोभ कोणत्याही प्रमाणात दिसत नाहीये किंवा लोक रस्त्यावर आलेत आणि खोमेनी गेले त्याच्यासाठी लोक गळे काढतायत असं आपल्याला दिसत नाहीये. तर इस्लामिक जग किंवा आपण इस्लामिक जगातली उम्मा नावाची जी संकल्पना म्हणतो ही आपल्याला इथे कुठेच दिसणार नाहीये, कारण इस्लामिक जगतातलाच हा वाद आहे असंही आपण म्हणू शकतो. पण जेव्हा तुम्ही म्हणताय की आता इस्लामिक जगतातलाच हा वाद आहे, तेव्हा जेव्हा खेमेनेई मारल्या गेल्यानंतर दोन विचित्र भूमिका दिसतात. काही ठिकाणी काही लोक आनंद साजरा करतायत, काही लोक एके ठिकाणी दुःख हे करतात. जेव्हा तुम्ही आता रुदाली हा विषय काढला, जिकडे आता तर त्यांचं अख्खं कुटुंब मारलं गेलेलं आहे, पण हे होत असताना ह्याचा या सगळ्या भूमिकेचा म्हणजे दोन्हीकडे जे विविध प्रकारचे प्रसंग दिसतात त्याचा आणि प्लस या सगळ्या भूमिकेचा तेल राजकारणावरती कसा परिणाम होईल? दोन गोष्टी आहेत. पहिली बाब म्हणजे तुम्ही जो प्रश्न विचारलात की काही ठिकाणी लोक
उत्साह साजरा करतायत, आनंद साजरा करतायत आणि काही ठिकाणी लोक दुःखी भावना व्यक्त करतायत. यात एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की आनंद साजरा कोण करतंय. जेव्हा अयतुल्लांची सत्ता आली त्यावेळेला इराणमध्ये असलेली, त्याच्या आधी असलेली जी मर्यादित स्वातंत्र्य होती ती स्वातंत्र्य सुद्धा संपली. अयतुल्ला सत्तेत आल्यानंतर बऱ्याच लोकांनी आश्रित म्हणून युरोप आणि अमेरिकेकडे कूच केली, बऱ्याच इराणी लोकांनी. हे जे लोक आहेत हे बऱ्याच प्रमाणात अयतुल्ला गेल्यामुळे आनंद साजरा करतात. बरं. त्याच वेळेला इराणमध्ये असलेले काही मानवाधिकारात गट असतील, महिलांचे गट असतील, हे लोक अयतुल्ला गेलेत यांच्यासाठी आनंद साजरा करताना आपल्याला दिसतात. पण अयतुल्ला हे काय फक्त इराणचे राष्ट्रप्रमुख होते असं नाही आहे, तर शिया धर्मीयांचे, जगातल्या सर्व शिया धर्मीयांचे ते धर्मप्रमुख होते, हेही आपल्याला लक्षात घ्यायला हवं. म्हणूनच आपण पाहिलं तर काल काश्मीरमध्ये किंवा काल लखनौमध्ये मोठ्या प्रमाणात मातम झाला, बऱ्याच प्रमाणात लोक रस्त्यावर उतरले. हे कोण आहेत तर हे सर्व मुस्लिम आहेत असं नाही आहे, हे शिया धर्मी आहेत किंवा शिया पंथीय मुस्लिम आहेत, हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे जिथे जिथे शिया लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे, ही शिया लोकसंख्या रस्त्यावर उतरून याविषयी निषेध करताना आपल्याला दिसते. आता तुमचा दुसरा प्रश्न की याचा तेलाच्या राजकारणावर काय परिणाम होईल. आपण जर पाहिलं तर इराणने काल स्ट्रेट ऑफ हॉर्मुझची नाकाबंदी केली आहे, म्हणजे ज्याला आपण पर्शियाचा आखात म्हणतो किंवा अरबचा आखात असे अरब राष्ट्र म्हणतात, त्यांनी पर्शियाच्या आखाताची नाकाबंदी केली आहे. आणि आपण जर नकाशा लक्षात घेतला तर असा उलट्या यू शेपचं पर्शियाचं आखात आपल्याला दिसतं. आणि इराण हा या पर्शियाच्या आखाताच्या उत्तरेला आहे, त्याच्यामुळे पूर्ण जवळपास पर्शियन आखातावर इराण नजर ठेवू शकतो. आणि त्यांनी असं सांगितलंय जो कोणी या आखातातनं ये जा करेल त्यांच्यावर आम्ही मिसाईल डागू. आणि त्यांनी एका ऑइल टँकरवर काल मिसाईल डागल्यानंतर त्याचं फुटेज आलंय. जगातली जी सगळ्यात मोठी कंटेनर कंपनी आहे मर्स्क नावाची, त्यांनी पर्शियन आखातातनं आपली पूर्ण व्यापार बंद केला आहे. किंवा अनेक शिपिंग कंपन्यांनी आता त्यांच्या जहाजांना, पर्शियन आखातात असलेल्या जहाजांना सुरक्षित ठिकाणी आसरा घ्या असे आदेश दिले. पर्शियाच्या आखातातनं जगातलं सरासरी 30 ते 35% तेल येतं. बर. आता हे जर तेल येणं बंद झालं तर जगातल्या तेल पुरवठ्यावर याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. अशा वेळेला एक देश आनंदी असू शकतो, तो म्हणजे रशिया. म्हणजे गेल्या काही काळात रशियन ऑइलवर अमेरिकेने निर्बंध घातले होते आणि भारताने सुद्धा रशियन ऑइलची आयात ही पूर्ण बंद नाही केली, पण बऱ्याच प्रमाणात कमी केली होती. अजूनही साधारण 15 ते 20% रशियन तेल आपण आयात करतोय. जर आपलं पर्शियन आखातातनं येणारं तेल बंद झालं किंवा काही काळ जरी त्याच्या सप्लायवर बंधनं आली तर आपल्याला पुन्हा रशियन तेलाची आयात वाढवावी लागू शकते आणि रशियन तेलाला जगभरात मागणी येऊ शकते. कारण जर पर्शियन आखातातनं तेल येणं कमी झालं तर त्याचा फटका केवळ भारताला किंवा आशियन राष्ट्रांना बसणार नाहीये, तो तितकाच युरोपीय राष्ट्रांना सुद्धा बसणार आहे. त्याच्यामुळे इराण काय करतं किंवा किती दिवस ही नाकेबंदी इराण करू शकतं याचा तेलाच्या राजकारणावर परिणाम होऊ शकतो. भारताचे साधारणपणे जे स्ट्रॅटेजिक ऑइल रिझर्व्स आपण जे म्हणतो ते आत्ताच्या काही अनुमानांनुसार साधारण 75 दिवस पुरतील इतकं स्ट्रॅटेजिक ऑइल रिझर्व्ह भारताकडे आहे. म्हणजे 75 दिवस जरी आपली तेलाची आयात बंद राहिली तरीही देशाला 75 दिवस तेल पुरवठा होऊ शकतो, पेट्रोल डिझेलचा पुरवठा होऊ शकतो. इतकं तेलाचे साठे आपण करून ठेवलेले आहेत. त्याच्यामुळे आत्ता लगेच ऑइल शॉक होईल का तर तसं होणार नाही, पण तरीही आपल्याला तेलाच्या किमती, सोन्याच्या किमती या प्रचंड प्रमाणात वाढताना दिसतील. आज बऱ्यापैकी मार्केट्स, जगभरातली मार्केट्स कोसळलेली आपल्याला दिसली आहेत. त्याच्यामुळे तेलाच्या राजकारणावर याचे परिणाम होणार हे तर विधिलिखितच आहे. पण आता ही नाकेबंदी किती दिवस चालू राहील यावर सगळं अवलंबून आहे. आत्ता इकडे जेव्हा आपण तेलाचं राजकारण म्हणतोय तेव्हा तिकडे ट्रम्प वेगळी वेगळी विधानं करतायत. बरोबर. त्या विधानामधलं त्यांचं एक महत्वाचं विधान असं होतं की मला इराणची सत्ता उलथवून टाकायची आहे, मला इराणमध्ये मॉडर्न इराण आणायचं आहे आणि त्यासाठी मी हे पाऊल उचललेलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. मग त्यांचा हा दावा कितपत खरा ठरेल का, हा दावा खोटाच आहे का, हे फक्त त्यांनी प्रचारासाठी किंवा जसं तुम्ही मगाशी म्हणालात की पुढच्या निवडणुकीची ही बेसिक पायरी आहे असं तुम्हाला वाटतंय का? हे ना केवळ
ट्रम्प म्हणतायत असं नाही आहे. अमेरिकेच्या जवळपास प्रत्येक राष्ट्राध्यक्षाने हेच केलं. ओके. आपल्याला लोकशाही आणायची आहे किंवा आम्हाला लोकशाही आधारित सत्ता त्या त्या देशात आणायची आहे, मॉडर्न सत्ता त्या त्या देशात आणायची आहे, असा या प्रत्येक राष्ट्राध्यक्षांचा दावा राहिला आहे. पण आपण जर भूतकाळातले अनुभव पाहिले, म्हणजे अमेरिकेने इराकमध्ये काय केलं किंवा अमेरिकेने अफगाणिस्तानात काय केलं किंवा अमेरिकेने इतर काही देशांमध्ये काय केलं, तर अमेरिकेला हे कितपत जमलं हा एक मोठा प्रश्न आहे. आणि अमेरिकेला सगळीकडे स्वतःची कठपुतळी बसवायला आवडतात. म्हणजे आपण नुकतीच व्हेनेझुएलाची जर केस पाहिली तर अमेरिकेने तेच केलं. बरं. ज्या उपराष्ट्राध्यक्षा होत्या त्यांना आता त्यांनी राष्ट्राध्यक्ष म्हणून बसवलंय आणि त्यात तेच करतायत जे ट्रम्प यांना हवं होतं किंवा जे मदुरो करत नव्हते. ओके. राईट. सो अमेरिकेला हे करायचंय, पण हे इराणमध्ये किती प्रमाणात होऊ शकतं ओके. हे आत्ता आपण नाही सांगू शकत. कारण इराणचा जर आपण गेल्या 2-4 दिवसातल्या किंवा काही महिन्यातला रेझिस्टन्स पॉवर जर पाहिली तर ही बऱ्याच प्रमाणात अनप्रेसिडेंटेड आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. म्हणजे अमेरिकेला सुद्धा ज्या प्रमाणात सध्या नुकसान भोगावं लागतंय किंवा आत्ता बराच काळ अमेरिकेने इराणवर हल्ला करू नये याच्यासाठी आखाती देशांचाच अमेरिकेवर दबाव होता. कारण त्यांना माहीत होतं की जर अमेरिकेने आणि इस्रायलने हा हल्ला केला तर आखाती देशांचं सुद्धा नुकसान होणार आहे. खरं. त्याच्यामुळे आखाती देशांचाही अमेरिकेवर याच्यासाठी दबाव होता. आणि आता आपण ते बघतोय की आखाती देशांनाही याचं किती नुकसान सोसावं लागतंय. बरोबर. त्याच्यामुळे खरंच तो सत्ता बदल होईल का? आणि दुसरी गोष्ट म्हणजे इराणला सुद्धा याची नक्की कल्पना होती की असं काहीतरी होईल. त्याच्यामुळे सक्सेशन प्लॅन जे आहेत ते त्यांनी नक्कीच केलेले असणार. अयतुल्ला खमेनेई गेले, पण त्यांच्यानंतर कोण याचा एक प्लॅन किंवा फ्युचर प्लॅन हा नक्कीच त्यांनी तयार ठेवलेला असणार. खरं. राईट. आणि तो आपल्याला इम्प्लिमेंट होताना दिसतोय. त्याच्यामुळे आणि ग्राउंड ॲक्शन घेतल्याशिवाय किंवा प्रत्यक्ष भूमीवर जाऊन ॲक्शन घेतल्याशिवाय सत्ता पालट करणं हे जवळपास अशक्य. आणि इराणचा भूगोल पाहता अशी ॲक्शन घेणं हे तितकंसं सोपं नाहीये. जेव्हा तुम्ही म्हणताय की प्रत्येकाने तिथे स्वतः त्या जमिनीवर उतरून तिथे ॲक्शन घेणं गरजेचं आहे, त्याशिवाय ही सत्ता बदल होणार नाही. मग ह्याच्यामध्ये अमेरिका जो आहे तो अमेरिका आता स्वतः जमिनीवर उतरणार की अमेरिका फक्त मिसाईल आणि ड्रोनच्या साह्यानं अण्वस्त्राचं हे करत मिसाईल टाकून फक्त वरतून त्यांना घाबरवत राहणार आणि दबाव टाकत राहणार असं वाटतं का अमेरिका आता स्वतःच पूर्ण ताबा घेण्यासाठी जमिनीवर उतरूनच काम करेल? खरं पाहायला गेलं तर अमेरिकेने जमिनीवर उतरवून सत्ता बदल करणं हा आयडियल मार्ग असू शकतो, आदर्श मार्ग असू शकतो. बर. पण तो शक्य आहे का तर माहीत नाही. याचं कारण आपण जर अफगाणिस्तानातला अनुभव पाहिला तर तिथे रशियाचं सुद्धा तोंड पोळलं गेलं होतं, त्यानंतर अमेरिकेचंही तोंड पोळलं गेलंय. आणि आपल्याला लक्षात येत नाही पण इराणचं भौगोलिक स्थान किंवा इराणचा भौगोलिक एरिया हा भारताच्या जवळपास अर्ध्यापेक्षा जास्त आहे. इराण हा प्रचंड मोठा देश आहे आणि त्यात असलेला पर्वतीय प्रदेश म्हणजे अगदी हिंदुकुश पर्वतान इतका कठीण पर्वतीय प्रदेश नसला तरी इराण हे काही सपाट भूमी नाहीये. त्याच्यामुळे तुम्हाला जेव्हा तिथे प्रत्यक्षात सैनिक उतरवायचे असतात आणि कारवाई करायची असते त्यावेळेला एकतर सायकोलॉजिकली तुम्ही प्रचंड स्ट्रॉंग लागता आणि किती दिवस तुम्ही कॉम्बॅट ऑपरेशन तिथे करू शकता. म्हणजे आज अमेरिकेकडे B-2 बॉम्बर्स आहेत किंवा आज वरनं जाऊन बॉम्ब टाकणं आणि काही प्रमाणात गोष्टी सपाट करणं हे सोपं आहे. म्हणजे आपण काही जर पाहिलं तर काही अनुमानांनुसार इराणचे जे काही अण्वस्त्र निर्मिती कार्यक्रम आहेत ते जमिनीच्या 300 मीटर खाली सुरू आहेत. आता 300 मीटर खाली जाईल असा बॉम्बच नाहीये आणि तुम्ही काही थेट इराणवर अण्वस्त्र डागू नाही शकत. बरोबर. तर 300 मीटर जमिनीच्या खाली जाऊन म्हणजे भूगर्भात तुम्ही बॉम्ब टाकून ते नेस्तनाभूत करणं हे जवळपास अशक्य आहे. अमेरिकेने गेल्या वर्षी तो प्रयत्न केला सुद्धा पण तो प्रयत्न यशस्वी झाला नाही. त्याच्यामुळे हे कोडं कसं सोडवायचं म्हणजे आता याच वेळेला CIA असेल किंवा मोसाद असेल यांचे एजंट्स बऱ्याच प्रमाणात आपल्याला इराणमध्ये दिसतात किंवा इराणमधले बरेचसे न्यूक्लिअर सायंटिस्ट किंवा टॉपचे लोक मारले गेलेले आपल्याला दिसतात. सिक्रेट ऑपरेशन्स होताना आपल्याला दिसत आहेत.
पण प्रत्यक्ष लष्करी कारवाई ही कोणत्या लिमिटपर्यंत जाऊन आपल्याला करता येईल किंवा कितपत आपल्याला ते करता येईल हे अमेरिकेला सुद्धा आधी वाटलं होतं तेवढं सोपं असेल असं नाही. आणि अफगाणिस्तानातला अनुभव पाहता आता पुढे जेव्हा पावलं टाकता येतील किंवा इराकमधला अनुभव पाहता आता इथे जेव्हा पुढे पावलं टाकायची असतील तेव्हा हजार वेळा तो विचार करावा लागेल. म्हणजे आपल्याला बरोबर. व्हिएतनाम वॉरचा सुद्धा इतिहास माहिती आहे. बरोबर. व्हिएतनाममध्ये सुद्धा ज्या पद्धतीने अमेरिकेचं तोंड पोळलं होतं हम्म. त्याच्यामुळे इराणसारख्या देशात हे अमेरिका कितपत करू शकेल याविषयी आत्ता तरी साशंकता आहे. आत्ता मगाशी तुम्ही एक महत्वाचा शब्द उच्चारला होता तो म्हणजे CIA किंवा Yes. गुप्तहेर संघटना. जेव्हा गुप्तहेर संघटना युद्ध म्हटलं की गुप्तहेर बरोबर. संघटना आल्या आणि बरोबर. या गुप्तहेर संघटनांनी दिलेली माहिती ही ट्रॅक करून त्याच्यानुसार हल्ला करणं हा बरोबर. एक मोठा टास्क आहे. तर ही दिलेली जी माहिती आहे ती कितपत खरी असते आणि कितपत खरी ठरू शकते? आता ही कितपत खरी असते किंवा खरी ठरू शकते हे आपण नाही सांगू शकत कारण हे इतकं गुप्तहेरांचं कामच मुळात ते सिक्रेट ठेवणं असतं. पण काही गोष्टी आपण मात्र यात नक्की नमूद करू शकतो. ते म्हणजे आपण जे गेल्या वर्षी आपण जे पेजरचे स्फोट झालेले आपण पाहिले गेल्या वर्षी का त्याच्या आदल्या वर्षी मला नक्की आठवत नाही पण ते 1000-1500 पेजर्सचे एकाच वेळेला झालेले स्फोट असतील तर मोसादने ज्या पद्धतीने ते सगळं ऑपरेशन रन केलं होतं किंवा इराणच्या एका मंत्र्यांचं IRGCच्या एका उच्चाधिकाऱ्यांचं एक मुलाखत आहे ती इंटरनेटवर सुद्धा मिळते आणि त्यांनी असं म्हटलं की आम्ही मोसादचे एजंट कोण कोण IRGCमध्ये आहेत याच्यासाठी एक स्पेशल युनिटची निर्मिती केली आणि ते शोधून काढण्यासाठी त्या युनिटची आम्ही स्थापना आणि निर्मिती केली. पण कालांतराने इराणला हे समजलं की त्या युनिटचा प्रमुख हाच मुळात मोसादचा एजंट होता. त्याच्यामुळे गुप्तहेरांचं काम हे कोणत्या लेव्हलला जाऊन होऊ शकतं याची आपण कल्पनाच करू शकत नाही. आणि आपण जर मोसाद पाहिलं किंवा CIA पाहिलं तर यांचा इतिहासच इतका रोमांचकारी किंवा इतका पॉवरफुल आहे की आत्ता ते काय करत असतील याची आपण कल्पनाही कदाचित करू नाही शकत. ज्या वेळेला तुम्ही असं सांगताय त्यावेळेला आता आपल्याकडे UNO साठी जो UNO मध्ये जे सगळ्यात देश उभे राहतील बरोबर. म्हणजे माझा साधा एक प्रश्न असा की संघटना आंतरराष्ट्रीय संघटना म्हणून UNO प्रसिद्ध आहे. तर UNO मध्ये आता जे इराणच्या बाजूने देश उभे राहतील का हा माझा एक प्रश्न. आणि दुसरं म्हणजे जर उभे राहणार असतील तर कोणते देश इराणच्या बाजूने उभे राहतील? इराणच्या बाजूने नक्कीच रशिया उभा राहील. मध्य आशियातले काही इस्लामिक राष्ट्र उभी राहतील. पण UNO खरंच काही करू शकेल का हा यातला एक महत्त्वाचा प्रश्न आहे. बरं. म्हणजे आपण आंतरराष्ट्रीय संघटना आपण आंतरराष्ट्रीय कायदा याच्या खूप गप्पा मारतो. पण काल मी गमतीत असं काहीतरी ऑनलाईन वाचत होतो त्या एकाने लिहिलं होतं की आपण आंतरराष्ट्रीय कायदा शिकवण्यापेक्षा आपण लोकांना अमेरिकन परराष्ट्र धोरण शिकवलं पाहिजे. कारण अमेरिकन परराष्ट्र धोरण हाच आंतरराष्ट्रीय कायदा आहे. आंतरराष्ट्रीय कायदा हा कागदावर आहे पण त्याला प्रत्यक्षात तसं काहीच अर्थ नाही आहे. म्हणजे तुम्ही जर मदुरोंना त्यांच्या देशातनं उचलून आणता किंवा एका देशाच्या प्रमुखाला जर तुम्ही मारता तर हे खरं तर कोणत्याही आंतरराष्ट्रीय कायद्यात बसत नाही. पण आंतरराष्ट्रीय कायदा म्हणजे काय म्हणजे अमेरिका म्हणेल तोच आंतरराष्ट्रीय कायदा असं आपल्याला म्हणावं लागतं. अगदी खरं. त्याच्यामुळे आत्ता जरी UN सिक्युरिटी काउन्सिलची बैठक असेल किंवा आज युरोपियन महासंघाची बैठक आहे. भारताने काल कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीची बैठक घेतली. प्रत्येकजण आपलं कंडेमनेशन निषेध किंवा तुम्ही संयम बाळगा किंवा आंतरराष्ट्रीय कायद्याला अनुसरूनच कृती करा वगैरे असे बरेच लांबलचक स्टेटमेंट्स देतील. पण ही स्टेटमेंट्स वाचण्यासाठी ठीक असतील. त्याचा प्रत्यक्ष परिस्थितीशी जर काही साधर्म्य आढळलं तर तो निव्वळ योगायोग समजावा असंच आपल्याला म्हणावं लागेल. म्हणजे आपण सिरियल्सच्या आधी म्हणतो की प्रत्यक्ष परिस्थितीशी साधर्म्य आढळल्यास योगायोग समजा ही तशीच परिस्थिती आहे. आंतरराष्ट्रीय कायदा छान आहे वाचायला अगदी तो आयडियल आहे तो अतिशय छान वाटतो. पण आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार जर जग चाललं असतं तर आपल्याला इतके संघर्ष दिसलेच नसते. आपण आता जगाबद्दल बोलतो आहोत. नाउ विल कम टू आवर पॉइंट. आता आपण आपल्या भारताकडे वळूयात कारण नक्कीच सगळ्या गोष्टीचा जगातला परिणाम हा पहिल्यांदा भारतावर होतो. नक्कीच. या युद्धाचा भारतावर काय परिणाम होईल? आधी हा एक ढोबळ प्रश्न की या युद्धाचा भारतावर काय परिणाम होईल? ओके. यातनं मी एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. एक म्हणजे तुम्ही सध्या जर पाहिलं तर भारत ते टर्की
याच्यामधला संपूर्णच्या संपूर्ण प्रदेश पेटलाय. हम्म. आणि आपण जर म्हणजे अगदी पाकिस्तान अफगाणिस्तानात सुद्धा इश्यूज सुरू आहेत. आणि आपण जर पाहिलं तर हा जो संघर्ष चालू आहे हा भारतापासून अगदी 2 ते 3 तासाच्या विमानाच्या अंतरावर आहे. बरोबर. म्हणजे त्यापेक्षा तो दूर नाहीये. हम्म. यातल्या सर्व देशांसोबत आपले चांगले संबंध आहेत. म्हणजे 2-3 महिन्यापूर्वी UAEचे राष्ट्राध्यक्ष अचानक भारत भेटीवर आले. तर अनेकांना प्रश्न पडला होता की ते का आले. बरोबर. आणि हा जर आपण प्रदेश पाहिला तर इथे लाखोंचा भारतीय डायस्पोरा आहे. म्हणजे आपण केरळी लोकांविषयी म्हणतोच, पण केरळी लोकांच्या पलीकडे जाऊनही आखाती देशांमध्ये लाखोच्या संख्येने भारतीय कामगार तिथे राहतात. म्हणजे ब्लू कॉलर वर्कर्स असतील किंवा अगदी व्हाईट कॉलर वर्कर्स असतील. यातनं भारताला सुद्धा बऱ्याच प्रमाणात रेमिटन्सेस मिळतात. परराष्ट्र चलनाची गंगाजळीत या लोकांचं योगदान फार मोठं आहे. त्यामुळे भारतीयांची तिथे असलेली सुरक्षितता ही भारताच्या दृष्टीने प्राथमिकता आहे. हा झाला यातला एक भाग. पण याच वेळेला आपण जेव्हा बघू तेव्हा इराणसोबत आपले सांस्कृतिक संबंध सुद्धा राहिलेले आहेत. हम्म. जगातलं सगळ्यात जास्ती शिया पॉप्युलेशन किंवा लोकसंख्या ही इराणमध्ये आहे. त्याच्यानंतर दुसरी किंवा तिसरी सगळ्यात मोठी शिया लोकसंख्या ही भारतात आहे. ओके. त्याच्यामुळे इराणमध्ये ज्या घडामोडी घडतात याचे भारताच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय पटलांवर सुद्धा परिणाम झालेले आपल्याला दिसतात. भारताचे बाकी गल्फ नेशन्ससोबत आर्थिक, टेक्नॉलॉजिकल, अकॅडमिक किंवा इतर बाबतीतले संबंध सुद्धा प्रचंड गाढ आहेत. त्याच्यामुळे त्या देशांमध्ये काय चालू आहे हे आपल्याला डिरेक्टली किंवा इनडिरेक्टली बऱ्याच प्रमाणात मॅटर करतं. पण आपण यात एक गमतीशीर गोष्ट पाहिली तर परवा भारताचे परराष्ट्र मंत्री S. जयशंकर यांनी इराणचे परराष्ट्र मंत्री आणि इस्रायलचे परराष्ट्र मंत्री या दोघांशीही चर्चा केली. 4-5 दिवसांपूर्वी मोदी इस्रायलमध्ये होते, मोदी भारतात आले आणि हा संघर्ष पेटलाय. अनेक जण हे प्रेडिक्ट करतच होते की मोदी तिकडनं त्यांनी टेक ऑफ केलं की कदाचित 2-3 दिवसात हा संघर्ष पेटू शकेल. पण याच सगळ्या प्रकरणात आपण जर आज सकाळी पाहिलं तर भारताने जे स्टेटमेंट इश्यू केलंय यात भारताने 2 देशांविषयी स्टेटमेंट इश्यू केले. एक म्हणजे इस्रायल आणि दुसरं म्हणजे UAE मध्ये प्रचंड प्रमाणात इंडियन डायस्पोरा आहे. आणि UAE हा भारतासाठी एक प्रचंड महत्त्वाचा भागीदार आहे. म्हणजे आपण जो भारत, UAE, सौदी, इस्रायल आणि युरोप असा एक कॉरिडॉरची निर्मिती करतोय, ज्यासाठी हे आखाती देश सुद्धा आपल्याला महत्त्वाचे आहेत. गेल्या काही प्रमाणात आपण इराणमधली आपली इन्व्हेस्टमेंट कमी केली आहे. म्हणजे चाबाहार बंदरातली इन्व्हेस्टमेंट आपण या बजेटमध्ये, या वर्षीच्या बजेटमध्ये आपण काहीच पैसे अलॉट केलेले नाही आहेत. 14,000 कोटी रुपये आपण इन्व्हेस्ट केले होते, पण आता आपण ही इन्व्हेस्टमेंट पूर्णपणे बंद केली आहे. भारताने प्रत्यक्ष जरी बाजू घेतलेली नसली तरी आपल्याला जर भारताची भूमिका बघायची असेल तरी भारताने UAE आणि इस्रायलच्या बाजूने उभी राहण्याची भूमिका घेतली आहे. त्याच वेळेला अयतुल्ला खोमेनी यांचा झालेल्या मृत्यूवर भारताने कोणताही ना टीका केली आहे ना त्याला पाठिंबा दिला. त्याच्यामुळे भारताने तिथे न्यूट्रल भूमिका घेतली आहे. पण हीच न्यूट्रॅलिटी म्हणजेच UAEच्या बाजूने आणि इस्रायलच्या बाजूने भारत सध्या तरी उभा आहे असं आपल्याला दिसतंय. कारण आपले स्टेक्स त्या 2 देशांमध्ये जास्त आहेत हे आपल्याला मान्य करावं लागेल. आपण आता जेव्हा भारताविषयी बोलतोय तेव्हा युद्ध हा भारतासाठी काही नवीन नाहीये. बरोबर. युद्ध सुरू झाल्यानंतर आता हा संघर्ष भारत कशा पद्धतीनं पाहतोय, या संघर्षामुळे भारताला नफा होणार की तोटा होणार याचं गणित भारताने कशा पद्धतीनं मांडलं असेल? भारताला नफा की तोटा कोणत्या पद्धतीने होणार हे आता आपण नाही सांगू शकत. युद्धाने कोणाला फायदा होतो किंवा कोणाला तोटा होतो हे आपण नाही सांगू शकत. पण उद्या जर तेलाच्या किमती वाढल्या तर त्याचा फटका तुमच्या आणि माझ्या दोघांच्याही खिशाला बसणार आहे. यातनं इन जनरल जगात किंवा भारतात सुद्धा महागाई वाढूच शकते. याच्यासाठी तुम्हाला कोणी तज्ज्ञ असण्याची गरज नाही, हे सांगायला कोणी तज्ज्ञ असण्याची गरज नाही आहे. पण या प्रदेशात असणारी फूट ही आपण कशा पद्धतीने पाहतो की आपण या सगळ्यात जर पाहिलं तर भारत आत्ता UAEच्या बाजूने उभा आहे किंवा इस्रायलच्या बाजूने उभा आहे हे आपण पाहतोय. पण या सगळ्यात पाकिस्तान कुठे हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे.
खरंय. बरोबर. म्हणजे आपण हे जर पाहिलं तर इराणने आखातातल्या प्रत्येक देशावर हल्ला केलाय जिथे अमेरिकेचे तळ आहेत. पण त्याच इराणने पाकिस्तानवर हल्ला केला नाहीये जिथे अमेरिकेचे तळ आहेत. अच्छा. ही बाब आपल्या मीडियामध्ये सुद्धा फार आपण कोणी बोलताना दिसत नाहीये. नाहीये. तर असं का? याचं उत्तर आपल्याला कोण देणार? राईट. त्याच्यामुळे या सगळ्यात नक्की काय सुरू आहे किंवा या संघर्षात पाकिस्तानची भूमिका काय आहे आणि उद्या भारत पाकिस्तान प्रश्न समजा पेटला तर यात आखाती देशांची भूमिका काय असेल? कारण आपण ऑपरेशन सिंदूर जर पाहिलं गेल्या वर्षी तर बहुतांश इस्लामिक राष्ट्रांनी म्हणजे आपण जी सुन्नी इस्लामिक राष्ट्र जी म्हणतोय यांनी बऱ्यापैकी न्यूट्रल भूमिका घेतली होती. ते ना भारताच्या बाजूने उभे होते ना पाकिस्तानच्या, किंवा त्यांनी भारताची भूमिका कंडेम सुद्धा केली नव्हती. खरं. त्याच्यामुळे भारतासाठी ही सोयीची भूमिका होती. आपण जर पाहिलं तर नॉन अलाइनमेंट मुव्हमेंट किंवा अगदी 90च्या दशकापर्यंत 2000च्या दशकापर्यंत संपूर्णच्या संपूर्ण इस्लामिक जग हे बहुतांश प्रमाणात पाकिस्तानच्या बाजूने काश्मीर प्रश्नावर उभं राहत होतं. पण आता आपल्याला असं दिसत नाही. भारत ही एक बाजारपेठ आहे आणि ही गोष्ट या देशांना सुद्धा समजून चुकली. बरोबर. सो त्याच्यामुळे भारताच्या बाजूने उभं राहणं हे त्यांच्याही फायद्याचं आहे आणि त्या देशांनी आपल्या बाजूने असणं हे भारताच्याही फायद्याचं आहे. बरोबर. त्याच्यामुळे ही म्युच्युअली अंडरस्टूड बाब ही दोन्ही बाजूला कळलेली असल्याने भारताची भूमिका सुद्धा यात एक अत्यंत स्टेबल भूमिका आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. पण मग ह्याच्यामुळे आपल्याला नफा आणि तोटा असे जे दोन्ही गणित आहेत तर भारताला म्हणजे भारत जर न्यूट्रल त्यांनी जर भूमिका घेतली असेल तर तिथे नफाही नाही आणि तोटाही नाही हेच तत्व आहे का? कसं आहे माहिती आहे का की याला आपण म्हणू शकतो की इश्यू बेस्ड अलाइनमेंट म्हणतात. म्हणजे हे नाही नॉन अलाइनमेंट आहे नाही मल्टी अलाइनमेंट आहे. तुम्ही आज काय परिस्थिती आहे यानुसार किंवा आजची आमची तत्व काय आहेत किंवा आमच्या तत्वांना अनुसरून आज काय होऊ शकतं यानुसार भूमिका घेणं ही भारताच्या परराष्ट्र धोरणाची गेल्या काही काळातली आपल्याला दिशा दिसते. सो ही इश्यू बेस्ड अलाइनमेंट जी आहे ना ही आपल्याला इथे पण दिसते की कोणतीच भूमिका ही आमची परमनंट नाहीये आणि तेच आमच्यासाठी फायद्याचं आहे. सो आत्ता जिथे आम्हाला फायदा दिसतोय त्यानुसार आम्ही भूमिका घेतोय. भविष्यात आम्ही याच भूमिकेवर ठाम राहू याची आम्ही गॅरंटी देत नाही. त्याच्यामुळे ही इश्यू बेस्ड अलाइनमेंट आहे असं आपण म्हणू शकतो. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या कालखंडात अलिप्ततावाद होता. बरोबर. बरोबर. ज्या वेळेला दोन्ही म्हणजे इस्रायल आणि इराण या दोन्ही देशांचे भारताने विशिष्ट प्रकारचे संबंध प्रस्थापित केले होते. बरोबर. आता मोदी सरकार सत्तेत आलं त्याच्यानंतर या दोन्ही देशांशी मोदी सरकारच्या बरोबर त्यांनी कशा प्रकारचे संबंध प्रस्थापित केले याचा भविष्यात त्यांना कशा पद्धतीनं फायदा होऊ शकतो हे देश आपल्याला फायदा करून घेऊ शकतात का आपण त्यांना फायदा देऊ शकतो? एक म्हणजे आपण पाहायला गेलो तर नेहरू सरकारच्या काळात जरी आपण इस्रायलला मान्यता दिलेली असली किंवा रेकग्नाइज केलेलं असलं तरी 1992 पर्यंत इस्रायलसोबत आपले फुल डिप्लोमॅटिक रिलेशनशिप नव्हती आणि याला आपल्या देशातलं अंतर्गत राजकारण किंवा काँग्रेसचं राजकारण होतं हे आपल्याला मान्य करावं लागेल. 91 नंतर जागतिक परिस्थिती बदलली, शीतयुद्धाची परिस्थिती बदलली आणि भारतात नरसिंहरावांच्याच काळात म्हणजे काँग्रेस सरकारच्याच काळात आपण खरं तर इस्रायलसोबत फुल डिप्लोमॅटिक रिलेशनशिप एस्टॅब्लिश केली. यानंतर जे आपलं धोरण राहिलंय म्हणजे त्यानंतरचे जे कोणी पंतप्रधान असतील म्हणजे अगदी मनमोहन सिंगांच्या काळात सुद्धा आपण फार इस्रायलच्या जवळ नव्हतो पण आपण इस्रायलला फार वाईट सुद्धा टाकलं नाही. आपण एक बॅलन्स करण्याचा प्रयत्न केला. वाजपेयी सरकारचा काळ असेल किंवा नरेंद्र मोदी सरकारचा काळ असेल या दोन सरकारांच्या काळात आपण इस्रायलसोबत बऱ्याच प्रमाणात जवळीक वाढवली. पण हीच जवळीक वाढवताना आपण पॅलेस्टीन इश्यूवर किंवा इतर इस्लामिक राष्ट्रांविषयी असलेली आपली भूमिका मात्र बदलली नाही हे आपण लक्षात घ्यायला हवं. म्हणजे आजही आपला जरी इस्रायलसोबत आपली जवळीक असली तरीही आपण पॅलेस्टीन विषयीच्या आपल्या भूमिकेत काही बदल केलेला नाहीये किंवा आपण इतर इस्लामिक राष्ट्रांच्या प्रती असलेल्या आपल्या भूमिकेत काही बदल केलेला नाहीये हे आपल्याला लक्षात घ्यायला हवं. म्हणजे हिंदुत्ववादी सरकार आहे म्हणजे आपण इस्लामिक राष्ट्रांकडे कानाडोळा केलाय असं नाहीये. किंवा मोदी सरकारच्या काळात रादर आपली इतर इस्लामिक राष्ट्रांसोबत असलेली जवळीक जर आपण पाहिली
तर हे खरंच हिंदुत्ववादी सरकार आहे का असं कोणीतरी प्रश्नही विचारू शकतं. अच्छा. त्याच्यामुळे हा जो बॅलन्स आहे ना, हा बॅलन्स आपण खूप चांगला साधलाय. आणि त्याच वेळेला आपण इस्लामिक जगतात झालेले सुद्धा बदल पाहतोय. बरोबर. म्हणजे ट्रम्प यांच्या पहिल्या रेजिममध्ये अब्राहम एकॉर्ड्स जिथे झाले तिथे UAE असेल किंवा बहारेन असेल, यांनी सुद्धा इस्रायलसोबत डिप्लोमॅटिक रिलेशनशिप एस्टॅब्लिश केली किंवा त्यांनी इस्रायलसोबत संबंध प्रस्थापित केले. जर तीच राष्ट्र इस्रायलसोबत जर संबंध नीट पूर्ववत करू पाहतायत किंवा चांगले संबंध एस्टॅब्लिश करू पाहतायत, तर भारताने कशाला त्यांच्याशी वाकडं घ्यावं. बरोबर. त्याच्यामुळे भारताची भूमिका, ही बॅलन्स करण्याची भूमिका, ही आत्ताच्या दृष्टीने म्हणजे शॉर्ट टर्मच्या दृष्टीने आणि लाँग टर्मच्या दृष्टीने, दोन्ही दृष्टीने ही नीटच आहे असंच आपल्याला म्हणावं लागेल. आणि हे कोणतंही सरकार असेल तरीही कोणत्याही सरकारने हे चांगलं बॅलन्स केलं हे आपल्याला म्हणावं लागेल. म्हणजे फॉरेन पॉलिसीमध्ये बायपार्टिसन जो अप्रोच असतो की सत्तेतला पक्ष बदलतो, पण फॉरेन पॉलिसीची एक जो कणा असतो किंवा जी एक सुसूत्रता असते ती मात्र तशीच राहते. ही आपल्याला काँग्रेस किंवा भाजप या दोन्हीच्या काळात असलेली आपल्याला दिसते. आपण जेव्हा आता आंतरराष्ट्रीय कायदा म्हणतो तेव्हा या कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये सगळ्या संस्था, सगळे देश इन्क्लूड असतात. आता जेव्हा सार्वभौम देशाचा एवढा मोठा नेता मारला गेलाय तेव्हा हा संस्था कुठे आहेत आणि तेव्हा हा कायदा कशा पद्धतीनं काम करायला पाहिजे जो करत नाहीये असं तुम्हाला वाटतं? या संस्था कुठे आहेत त्या आहेत तिथेच आहेत, त्या नेहमीच तिथेच असतात. पण त्यांचा रोल जो आहे आता या क्षणी जेव्हा त्यांनी स्वतःची एक भूमिका मांडणं गरजेचं आहे तेव्हा ते कुठलीच भूमिका घेत नाहीयेत आणि मग हे कुठल्या आंतरराष्ट्रीय कायद्यात बसतं? आपण जर UNचे प्रमुख गुटेरेस यांचं जर स्टेटमेंट पाहिलं तर त्यांनी इस्रायल किंवा अमेरिकेच्या कारवाईवर टीका केली आहे. सुंदर. पुढे काय? बरोबर. राईट. नेहमीच हा प्रश्न असतो, कारण आपण जर पाहिलं तर संयुक्त राष्ट्र असतील किंवा इतर संस्था असतील, यांना येणारं फंडिंग हे सुद्धा श्रीमंत देशातनं आणि अमेरिकेतनं येत असतं. म्हणजे आत्ता ट्रम्प यांनी गेल्या 1-2 महिन्यात 63 संस्थांमधनं अमेरिकेने काढता पाय घेतलाय. आता यात प्रॉब्लेम काय आहे? अमेरिकेने काढता पाय घेतल्यानंतर या संस्थांचं फंडिंग बंद होतं. फंडिंग नसेल तर या संस्था चालू शकत नाही. बाकी तुम्ही खूप मोठ्या भूमिका घेऊ शकता, पण पैशाचं सोंग कुठून आणणार? त्याच्यामुळे या ज्या काही संस्था आहेत या सगळ्या संस्थांवर याच पाश्चात्य देशांची जोरदार पकड आहे. आणि यांची पकड असल्यानेच या संस्था म्हणजे यांचे पपेट असल्यासारख्याच चालतात. त्याच्यामुळे अमेरिकेची भूमिका किंवा अमेरिकेचा हम बोले सो कायदा ही या भूमिकेनुसारच या सर्व संस्था आपल्याला चालताना दिसतात. त्याच्यामुळे निषेधाची आपल्याला शेकडो स्टेटमेंट्स दिसतील किंवा पत्रकं दिसतील, पण त्यांनी प्रत्यक्ष परिस्थितीत तसूभरही फरक पडणार नाही हे सुद्धा आपल्याला दिसेल. आणि हे आपल्याला सगळ्याच संघर्षांमध्ये दिसतंय. त्याच्यामुळे या संस्था काय म्हणतात याला पेपरमधल्या एका कोपऱ्यातल्या बातमीचं महत्त्व सोडलं तर त्या पलीकडे काही महत्त्व आहे असं आपण प्रत्यक्षात नाही म्हणू शकत. जे आता युद्ध सुरू आहे, युद्धामध्ये अनेक लोक मारली जात आहेत, अनेक लोक अडकली आहेत, या सगळ्याचा संपूर्ण जगावर आणि भारतावर कशा पद्धतीनं परिणाम होईल? आपण जर पाहिलं तर हे जे युद्ध ज्या ठिकाणी सुरू आहे किंवा जे देश याच्यात इन्व्हॉल्ड आहेत, यात 3-4 महत्त्वाची शहरं आहेत. एक म्हणजे दुबई, दुसरं म्हणजे अबुधाबी, शारजा किंवा बहारेन, कुवेत किंवा सौदी अरेबियाच्या आसपासचा परिसर. हे जे आहे ना, युरोप आणि पूर्व आशिया किंवा ऑस्ट्रेलिया यांचा हा मिड पॉईंट आहे. म्हणजे आपण जेव्हा आंतरराष्ट्रीय प्रवास करतो, इकडनं आपण युरोपला जातो किंवा अमेरिकेला जातो, तेव्हा बरेचदा आपल्याला जे विमान बदलायचं असतं हे दुबई, अबुधाबी या ठिकाणी बदलायचं असतं. इथली जेव्हा एअरपोर्ट्स बंद आहेत गेले 2 दिवस, त्यावेळेला याचा संपूर्ण परिणाम हा प्रवाशांच्या वाहतुकीवर होतोच, पण तो आंतरराष्ट्रीय मालाच्या वाहतुकीवर सुद्धा होतो. किंवा जेव्हा स्ट्रेट ऑफ होर्मुझमधून किंवा पर्शियाच्या आखातातनं जहाजं आत किंवा बाहेर कुठेही जाऊ शकणार नाहीत, तेव्हा त्याचा परिणाम हा जसा तेलावर होईल तसाच तो इतर कार्गोवर सुद्धा होणार आहे. अच्छा. त्याच्यामुळे आपण जेव्हा म्हणतोय की याचा काय परिणाम होईल, काल परवा सुरू झालेल्या ॲक्शनचा परिणाम आपल्याला आज दिसणार नाही.
आपल्याला जर आठवत असेल तर 2020 का 21मध्ये त्या सुएझ कालव्यामध्ये एक जहाज अडकलं होतं आणि ते एक जहाज एक आठवडा अडकल्याने बरोबर. जागतिक सप्लाय चेन्स उन्मळून पडल्या होत्या. आता तिथे एक जहाज अडकलं होतं, इथे किती जहाज अडकली आहे त्याचा आपल्याला विचार करावा लागेल. बरोबर. त्याच्यामुळे हे ऑइल टँकर्स असतील, हे कार्गो जहाज असतील, ही जर वेळेत सुटली नाहीत तर याचे आम्हाला परिणाम भोगावे लागू शकतात. हे आपल्याला कळलं पाहिजे. तर त्याच्यामुळे हा संघर्ष लवकरात लवकर आटोक्यात आणणं किंवा तो थांबवणं हे जगाच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे, कारण जागतिक सप्लाय चेन्स यावर अवलंबून आहे. आणि हा जसा भौगोलिक विषय आहे तसाच तो सप्लाय चेन्सचा सुद्धा विषय आहे, कारण हा भाग जागतिक व्यापाराचा मध्य आहे असं आपण म्हणू शकतो. त्याच्यामुळे आणि जगातला बहुतांश व्यापार हा सागरी मार्गाने होतो. त्याच्यामुळे हा जर सागरी मार्ग चोक्ड राहिला तर काय होऊ शकतं याची कल्पना आत्ता आपण नाही करू शकत. हे युद्ध म्हणजे खरं तर 21व्या शतकातला नाशाची सुरुवात आहे असं आपण म्हणू शकतो. हे युद्ध म्हणजे भारताला बसलेला एक सेटबॅक असू शकतो. अमेरिकेने स्वतःची गाजवलेली सत्ता असू शकते. इराणनी स्वतःला सार्वभौम दाखवण्यासाठी केलेला प्रयत्न असू शकतो. पण ह्या सगळ्यात शेवटी युद्ध म्हटलं की कुठेतरी हानीही आलीच, मृत्यू हे आलेच आणि त्याच्यामुळे परिणामी दुःख हे आलंच. या सगळ्याचा कुठेतरी एक पूर्णविराम असणं गरजेचं आहे असं तुम्ही आत्ता सांगितलं. अन्यथा केवळ भौगोलिक नाही तर आर्थिक व्यवस्थाही कोलमडून पडेल आणि भारताच्या दृष्टीनं महागाई वाढेल, ही एक मोठी दुःखद घटना होऊ शकते किंवा ही एक मोठी बाब होऊ शकते असं मला वाटतं. किंवा असं आत्ता आपण जी चर्चा केली याच्यातनं हेच निष्पन्न होत आहे. भारताने कुठेतरी आत्ता एक भूमिका घेणं गरजेचं आहे, जरी त्यांनी न्यूट्रल भूमिका घेतली असली तरीही. आणि त्याचबरोबर अमेरिकेने स्वतःचं सिद्धत्व दाखवण्यासाठी केलेला हा एक उपक्रम आहे. इराण स्वतःचा हक्क आणि स्वतःचं अस्तित्व दाखवण्यासाठी झटतो आहे. कुठे ना कुठेतरी युद्ध म्हटलं की हानी आली, मृत्यू आले आणि त्याचबरोबर भौगोलिक बरोबर आर्थिक नुकसानही आलं. त्यामुळे लवकरात लवकर हे युद्ध थांबलं पाहिजे, हा एक त्यातनं विचार पुढे येतोय. तुम्ही भारतच्या भूमिकेबरोबर या युद्धावरती आम्हाला एक उत्तमरित्या मार्गदर्शन केलं आणि तुम्ही आम्हाला सांगितलं की युद्धाचे परिणाम आणि पडसाद काय होतील. यासाठी MHA-MTB तर्फे तुमचे मनापासून धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. अमेरिका स्वतःचं अस्तित्व गाजवण्याचा प्रयत्न करते, इराण स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करतोय आणि इस्रायल हे केवळ पाठिंबा देण्याची भूमिका घेत आहे. आणि या सगळ्यातनं नुकसान सगळ्या जगाचं होत आहे हे आत्ता आपल्याला या पॉडकास्टमधून कळलं. तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. त्याचबरोबर कोणत्या विषयाचे पॉडकास्ट ऐकायला आवडतील हे देखील कळवा. त्यासाठी MHA-MTBला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.